अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासलं पाहिजे. विमान अपघातावर खासदार बजरंग सोनवणेंचा संशय. जमिनीवर पडण्याआधीच विमानाचा स्फोट. विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, सोनवणेंची मागणी. अजितदादांच्या विमान अपघाताचं जे कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत ते अत्यंत चुकीचं. विमान अपघातावरून सुरू असलेल्या राजकारणावरून मुख्यमंत्र्यांनी सुनावलं. अजित पवारांच्या खासगी सचिवाची सीआयडी कडून चौकशी. प्रवासाचं नियोजन कुणी कसं केलं याबाबत चौकशी. 28 जानेवारीच्या अजित पवारांच्या बारामती दौऱ्याबाबत जाणून घेतली माहिती. अमरावतीमध्ये भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला एमआयएमचा पाठिंबा. महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी तर उपमहापौरपदी युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडेंची निवड. संभाजीनगरच्या महापौर पदासाठी समीर राजूरकरांच्या नावाची घोषणा तर उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांचं नाव जाहीर. जंजाळ यांच्या नावाच्या घोषणेमुळे मंत्री संजय शिरसाट नाराज. मुंबई पालिकेतील महापौर पदासाठी उद्या भाजपचा उमेदवार निश्चित होणार. महापौर पदासाठी राजश्री शिरवडकर आणि शीतल गंभीर यांच्या नावाची चर्चा. पण ऐनवेळी तिसऱ्यालाच लॉटरी लागणार का याकडे लक्ष. मुंबई महापालिकेच्या महापौर निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी देणार. भाजपला पाठिंबा. निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीला केलेला कडाडून विरोध. बहुमताचा आकडा वाढण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष समर्थन देणार. पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपच्या रवी लांडगेंची बिनविरोध निवड तर भाजपच्या शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी निवड. नाशिकच्या महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके तर शिवसेनेचे विलास शिंदे उपमहापौरपदी. ठाकरेंच्या शिवसेनेनं माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध. कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम. भाजपच्या रुपाराणी निकम यांना 46 मतं तर काँग्रेसच्या सचिन शेंडे यांना 35 मतं. सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल. भाजपच्या विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड. शिवसेना एमआयएमच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं बिनविरोध निवड. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान. दिग्गजांच्या प्रतिष्ठापनाला तर 9 फेब्रुवारीला ठरणार भवितव्य. गर्दीच्या वेळी वांद्रे रेल्वे स्थानकात 2 प्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरून वाद. एकानं भिरकावलेला दगड निरपराध प्रवाशाच्या डोळ्याला लागल्यानं डोळा गमावला. आरोपी अटकेत. आरबीआयचं पतधोरण जाहीर. व्याजदर जैसे थे. व्याजदरात कुठलाही बदल नाही. व्याजदर 5.25% स्थिर. अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली. इंग्लंड विरुद्ध 80 बॉलमध्ये ठोकल्या 175 धावा. भारताची दमदार सुरुवात.